नमस्कार. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यामुळे मधुमेहात आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि देशातील असंख्य लोक म्हणजेच जवळजवळ 7 कोटीच्या आसपास लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. आणि म्हणून आपल्यासमोर मी आज पॅथॉलॉजी एज्युकेशन हे चॅनल घेऊन आलो आहे आणि या चॅनलमध्ये आपण डायबिटीज हा विषय घेऊन येत आहोत. मी डॉक्टर महेश नांदवेकर, आपल्या पॅथॉलॉजी एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जनरली डायबिटीज मलायटस हा टॉपिक जो आहे, हा टॉपिक मी आज निवडण्याचं कारण म्हणजे प्रत्येक घराघरातील एका व्यक्तीस डायबिटीज हाचा त्रास झालेला दिसून येतो आहे आणि म्हणून चॅनलच्या माध्यमातून आपण टोटल डायबिटीज इराडिकेट करायचं आहे आणि हा आजचा आपला उपक्रम आहे. प्रथमतः आपल्या घरातील लोकांना डायबिटीज म्हणजे काय हा मुद्दा आधी समजवून आपण सांगू, पटवून देऊ आणि मगच त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं हे आपण आधी डिसाईड करूया. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज अतिशय महत्त्वाचा ऑर्गन आपल्या शरीरातील इन्सुलिन स्रावाचं निर्मिती करत असतो आणि इन्सुलिन स्रावाची निर्मिती होणं त्यातही अतिशय गरजेचं आहे. कारण इन्सुलिन हा साखरेवर नियंत्रण करण्यासाठीचा एक महत्त्वाचा स्राव म्हणजे हॉर्मोन मानला जातो. जर इन्सुलिन नसेल तर साखरेचं नियंत्रण कदापि होणार नाही आणि म्हणून स्वादुपिंडातून म्हणजे पॅनक्रियाजमधून इन्सुलिन तयार होणं तितकंच गरजेचं आहे. आता इन्सुलिन जर समजा तयार झालंच नाही किंवा इन्सुलिन तयार झालं आहे पण शरीरातल्या पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही, या दोन्ही कारणांनी जी उत्पत्ती उद्भवते त्या उत्पत्तीला आपण डायबिटीज किंवा मधुमेह असं म्हणतो. म्हणजे डाईटमधून आपण साखर खातोय, आहार घेतोय, त्यातून आपल्याला साखर मिळते आणि साखर घेतोय, खातोय आणि म्हणून ऊर्जा मिळते. आता इन्सुलिन हा एक असा हॉर्मोन आहे जी आपण खाल्लेली साखर त्याची विल्हेवाट लावणं हे इन्सुलिनचं काम आहे. जर इन्सुलिन नसेल तर जी साखर आपण खातोय त्याची विल्हेवाट होत नाही आणि ती साखर रक्तात जमा होते. ती जमा होऊन रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आहे. जनरली जर समजा आपण बघितलं तर डायबिटीज फास्टिंग शुगरची नॉर्मल रेंज किंवा रेफरन्स रेंज आपण ज्याला म्हणू ती आहे 70 ते 110 ही फास्टिंगची आहे आणि जेवणानंतरची जी शुगर आहे ती आहे 140 पर्यंत. जर समजा इन्सुलिनने साखरेवर नियंत्रण नाही ठेवलं किंवा इन्सुलिनने साखरेची विल्हेवाट शरीराबाहेर नाही केली तर साखरेचं प्रमाण शरीरामध्ये वाढतच जाईल आणि साखरेची पातळी जर वाढली तर त्या कंडिशनला आपण डायबिटीज म्हणू शकतो, मधुमेह म्हणू शकतो. अर्थात मधुमेह म्हणजे मधाचा मोह, स्वीटनेस, रक्तातील साखर वाढणं म्हणजे रक्त गोडीस येणं आणि म्हणून त्या कंडिशनला आपण डायबिटीज हे म्हणू शकतो. आता डायबिटीज जर समजा एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झालं आहे तर डायबिटीज झालं आहे म्हणजे एक्झॅक्टली काय झालं आहे, शरीरामध्ये कोणकोणते बदल व्हायला सुरुवात होते. नंबर 1, शरीरातली साखरेची पातळी वाढते, शरीरातल्या साखरेवरती नियंत्रण ठेवता येत नाही, स्वादुपिंड व्यवस्थित इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिन जे तयार झालेलं आहे त्याला शरीरातल्या पेशी साथ देत नाहीत, योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि म्हणून साखरेची पातळी वाढते. या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम आपल्या शरीरातल्या ऑर्गन्सवरती किंवा अवयवांवरती होत असतो. त्यामध्ये किडनी, हार्ट, लंग्स, मूत्राशय या सगळ्या गोष्टींवरती शरीराचा परिणाम होतो आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता मधुमेहाचे प्रकार जर आपण बघितलं तर डायबिटीज एकंदरीत 3 प्रकारे काउंट केलं जातं. एक टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आणि तिसरा जो डायबिटीज आहे तो गरोदरपणातील ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याशी निगडीत आहे. टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आणि तिसरा जो आहे तो जेस्टेशनल डायबिटीज असं ज्याला आपण म्हणू शकतो, गरोदरपणातील.
टाईप 1 डायबिटीज म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस, IDDM, ज्याला आपण टाईप 1 म्हणू शकतो. आणि टाईप 2 इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीज मलायटस. टाईप 3 जेस्टेशनल डायबिटीज. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गरोदरपणातील. टाईप 1 डायबिटीज जर समजा आपण विचारात घेतला तर सगळ्या 3 प्रकारांमधली टाईप 1 जो टाईप डायबिटीज आहे तो डायबिटीज अतिशय धोकादायक आहे, ज्याला आपण जुवेनाईल ऑनसेट डायबिटीज म्हणू शकतो. आणि हा जो डायबिटीज आहे हा कधीही बरा न होणार आहे. याच्यावर फक्त कंट्रोल आहे, डाईट कंट्रोल आहे, व्यायाम आहे, एक्झरसाईज आहे, योगासने आहेत आणि अशा पद्धतीने आपण तो कंट्रोल करू शकतो. हे बरं होण्यास फार अवघड आहे. आणि याचा शरीरावर काय परिणाम होतो तर इन्सुलिन जो आहे हा इन्सुलिन, ती जी साखर आहे ती साखर नियंत्रणास होत नाही आहे. जनरली काय होतं आहे, डेफिशियन्सी ऑफ द इन्सुलिन, आणि इन्सुलिनचा अभाव असल्याकारणानं साखरेची पातळी शरीरामध्ये वाढत जाते आणि म्हणून टाईप 1 डायबिटीज होतं. सेम टाईप 2 डायबिटीजमध्ये आपल्याला काय, बैठी जीवनशैली, साखरेचं प्रमाण वाढतं आहे, पण इन्सुलिन असूनसुद्धा साखरेचं प्रमाण वाढतं. इथे होतं आहे काय, शरीरातल्या पेशी इन्सुलिनला व्यवस्थित प्रतिसाद देत नाहीत, योग्य प्रतिसाद देत नसल्याकारणानं शरीरातल्या साखरेचे प्रमाण वाढतं आहे. आणि टाईप 3 डायबिटीज जर समजा आपण विचारात घेतला तर टाईप 3 डायबिटीज हा आहे जेस्टेशनल डायबिटीज, गरोदरपणातील स्त्रियांना डायबिटीज होणं. जनरली हा जो डायबिटीज आहे हा डायबिटीज इन्सुलिनने आपण कंट्रोल करू शकतो. म्हटलं जातं असं की हा जो डायबिटीज आहे जेस्टेशनल डायबिटीज, हा डायबिटीज आपण इन्सुलिनच्या इंजेक्शनमुळे आपण तो कंट्रोलमध्ये आणू शकतो. होतं असं की जेस्टेशनल डायबिटीज एकदा झालं की जेव्हा स्त्रीची डिलिव्हरी होते त्या डिलिव्हरीच्या नंतर तो नाहीसा होतो. पण आजकाल असं आढळून आलं आहे की डिलिव्हरी झाल्याच्या नंतरसुद्धा तो स्त्रियांना डायबिटीज होतो. याच्यामध्ये 3 डायबिटीजचे प्रकार आपण जाणून घेतलेत, डायबिटीजची कारणं जाणून घेतलेत आणि एकंदरीत मधुमेह म्हणजे काय, डायबिटीज म्हणजे काय हे सुद्धा आपण जाणून घेतलं. याची कारणं, याची लक्षणं आणि याची ट्रीटमेंट, याची उपचार पद्धती, याच्यावर काय करायला लागेल, डाईट कोणता घ्यायचा कोणता नाही घ्यायचा, याच्यावर आपण पुढील एपिसोडमध्ये आपण बोलूया. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.